Hello students, I am Omkar Magdum, Physics Department, Gopalakrishnan Gokhale College, Kolhapur. This is our second lecture for BSc second year, semester 4, paper number 7. We have already started classical statistic, unit 2nd, chapter number 2. In last lecture, we already studied what is statistical physics and what are the two parts of the statistical physics. Another point is phase space. So our next point will be microstates and macrostates. ओके म्हणजे ह्या नावावरूनच आपण थोडीफार इन्फॉर्मेशन आपल्याला कळते. मायक्रो म्हणजे काय, तर इंडिव्हिज्युअल पार्टिकलच्या जे काही स्टेट्स बनणार आहेत किंवा जे काय मायक्रो प्रॉपर्टीज असणार आहेत त्यांना आपण मायक्रोस्टेट्स म्हणणार आहे. आणि मॅक्रो म्हणजे काय, होल सिस्टीमच्या किंवा एंटायर स्टेटच्या ज्या काही प्रॉपर्टीज असणार आहे त्यांना आपण मॅक्रोस्टेट म्हणणार आहे. ओके नेक्स्ट बघूयात आपण. In statistical mechanics, the particles exist in the phase space and this phase space is divided into large number of cells. All the particles are present in these specific cells. आता स्टॅटिस्टिकल मेकॅनिक्समध्ये काय होते, जे सगळे पार्टिकल आहेत ते आपण फेज स्पेसमध्ये एक्झिस्ट आहेत असं समजतो आणि त्याचा स्टडी करतो आहे. फेज स्पेस काय आहे ते आपण लास्ट लेक्चरला भेटले. 6 डायमेन्शनल ते काय स्पेस आहे, म्हणजे त्यामध्ये पोझिशन आणि मोमेंटम दोन्ही पार्टिकलची म्हणजे रिप्रेझेंट केली जाते. ओके, आता ही जी फेज स्पेस आहे स्टॅटिस्टिकल मेकॅनिक्समधली ती लार्ज नंबर ऑफ सेल्स म्हणजे सिम्पली बॉक्सेस, म्हणजे लार्ज नंबर ऑफ सेल्समध्ये ती फेज स्पेस आपण डिवाईड केल्या. ओके, आणि ते आपण जे काय पार्टिकल किंवा मॉलिक्यूल कन्सिडर करणार आहे ते काय असणार आहेत ते त्या प्रत्येक सेलमध्ये प्रेझेंट आहेत असं आपण ह्या ठिकाणी कन्सिडर करतो आहे. ओके, नेक्स्ट बघा. आता मायक्रोस्टेट आणि मॅक्रोस्टेटमध्ये काय असते ते दिलं इथं. मायक्रोस्टेट्स दे आर पार्टिकल्स ऑर द डिफरंट अरेंजमेंट ऑफ अ पार्टिकल दॅट आर प्रेझेंट इन द सेल. सिम्पली काय, मायक्रोस्टेट्स म्हणजे पार्टिकल किंवा त्या पार्टिकलचं केलेलं डिफरंट अरेंजमेंट. एखाद्या सेलमध्ये समजा म्हणजे 2 किंवा 3 असे पार्टिकल आहेत, मग त्या पार्टिकल्सनं किंवा त्यांची जी काय अरेंजमेंट करू शकतो आपण, म्हणजे पहिला पार्टिकलची पोझिशन बदलणार, दुसऱ्याची बदलणार, असे जे वेगवेगळे डिफरंट आपण त्याचे अरेंजमेंट करू शकतो आहे त्या डिफरंट अरेंजमेंट्सना पार्टिकलचे आपण मायक्रोस्टेट्स म्हणतो आहे सिम्पली. ओके, नेक्स्ट मॅक्रोस्टेट्स काय असते, टोटल प्रॉपर्टीज दॅट आर रिलेटेड टू ऑर द प्रॉपर्टीज बिकॉज ऑफ दीज पार्टिकल्स. दीज म्हणजे ह्या मायक्रोस्टेटमधले पार्टिकल विच आर प्रेझेंट इन द सेल. सिम्पली काय म्हणजे मॅक्रोस्टेट म्हणजे काय, ह्या ज्या काय सगळ्या मायक्रोस्टेट आहेत एखाद्या सेलमधल्या त्या सगळ्यांच्या ज्या काय प्रॉपर्टीज मिळणार, सगळ्यांच्या मिळून ज्या काय आपल्याला प्रॉपर्टीज मिळणार आहेत त्या प्रॉपर्टीजना आपण काय म्हणतो आहे, मॅक्रोस्टेट्स म्हणतो आहे. लक्षात ठेवा, मायक्रोस्टेट्स म्हणजे इंडिव्हिज्युअल त्यांचं अरेंजमेंट काय काय ते बघतो आपण, आणि मॅक्रो म्हणजे एकंदरीत त्या सगळ्यांच्या मिळून ज्या काय प्रॉपर्टीज मिळणार त्याला आपण मॅक्रोस्टेट म्हणतो आहे. एक्झाम्पलमुळे हे आणखीन जास्त कळेल आपल्याला. आपण एक्झाम्पल काय घेतलं बघा. आपण एक सिलेंडर कन्सिडर केलं आहे ज्यामध्ये गॅस फिल्ड केला आहे आपण. त्यामध्ये n नंबर ऑफ पार्टिकल गॅसचं असं आपण कन्सिडर करूया. ठीक आहे, काय म्हटलं, गॅस कन्सिस्ट ऑफ लार्ज नंबर ऑफ पार्टिकल्स. आपल्याला माहिती आहे की गॅस हा लार्ज नंबर ऑफ पार्टिकल्सनं किंवा मॉलिक्युल्सनं बनलेला असतो. दे आर कंटिन्युअसली इन मोशन. जे काय गॅसचे पार्टिकल्स किंवा मॉलिक्युल्स आहेत ते कंटिन्युअसली मोशनमध्ये असतात, हे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. सो द पोझिशन अँड द मोमेंटम ऑफ दीज पार्टिकल्स इज चेंजिंग कंटिन्युअसली. ठीक आहे, ते कंटिन्युअसली मोशनमुळे असल्यामुळे काय होते, मॉलिक्युल्स किंवा पार्टिकल त्यांची पोझिशन आणि मोमेंटम काय होणार आहे, कंटिन्युअसली चेंज होत राहणार आहे, बदलत राहणार आहे. ओके, सो वी कॅन से दे आर गिविंग डिफरंट अरेंजमेंट ऑफ पार्टिकल ॲट डिफरंट मोमेंट ऑफ टाईम. ते काय त्यांची पोझिशन मोमेंटम काय व्हायला कंटिन्युअसली चेंज व्हायला, त्यामुळे काय होते जर तुम्ही वेगवेगळ्या टाईमला त्यांचं जे काय अरेंजमेंट बदलं पार्टिकलचं ते वेगळं असणार आहे. म्हणजे पार्टिकल तो स्टडी एका पोझिशनला नसणार आहे, तर डिफरंट पोझिशनला गेल्यामुळं त्यांची पोझिशन टाईमनुसार बदलत जाणार आहे ती, आणि आपल्याला त्या पार्टिकलचे वेगवेगळे अरेंजमेंट मिळणार आहेत. म्हणजे वेगवेगळ्या टायमिंगला वेगवेगळे त्या पार्टिकलचे अरेंजमेंट मिळणार आहेत.
ठीक आहे. सो दीज ऑर सो दीज अरेंजमेंट्स म्हणजे हे जे काय अरेंजमेंट केलेले आहेत पार्टिकल्सचे किंवा होणारे अरेंजमेंट आहेत, ऑर द पार्टिकल्स आर रेफर्ड टू मायक्रोस्टेट. म्हणजे आपण वर भेटलं मायक्रोस्टेटचे डेफिनेशन की जे काय अरेंजमेंट डिफरंट अरेंजमेंट असतात पार्टिकल्सचे त्याला आपण मायक्रोस्टेट म्हणतो. तेच इथं म्हटलं आहे. फक्त एक्झाम्पल आपण गॅस फिल्ड सिलेंडरचे घेतले. त्यामध्ये गॅसचे जे पार्टिकल असणे ते कंटिन्युअसली मोशनमध्ये आहेत. त्यामध्ये त्यांची पोझिशन मोमेंटम काय कंटिन्युअसली चेंज होते. ठीक आहे. त्यामुळं त्यांची जी काय अरेंजमेंट असणार आहे ती टाईमनुसार बदलत राहणार आहे. आणि ही जी काय अरेंजमेंट ऑफ पार्टिकल किंवा ते पार्टिकल मिळणार आहेत त्याला आपण सिम्पली मायक्रोस्टेट म्हणतो आहे. ओके. नेक्स्ट काय म्हटले, अँड द प्रॉपर्टीज ड्यू टू दीज पार्टिकल्स लाईक टी, पी अँड व्ही. टी म्हणजे टेम्परेचर, पी म्हणजे प्रेशर आणि व्ही म्हणजे व्हॉल्यूम. आपण गॅसच्या बाबतीत बोलतो आहे त्यामुळे ह्या प्रॉपर्टीज आपण घेतल्यात एक्झाम्पलसाठी. जे काय प्रॉपर्टीज असणार आहेत त्या पार्टिकल्सच्या टेम्परेचर, त्यानंतर प्रेशर आणि व्हॉल्यूम इंडिव्हिज्युअल त्या पार्टिकल्सच्या. इरेस्पेक्टिव्ह ऑफ द अरेंजमेंट ऑफ द पार्टिकल द टेम्परेचर, प्रेशर अँड व्हॉल्यूम ऑफ द सिस्टीम रिमेन्स सेम अँड दीज प्रॉपर्टीज आर नोन ॲज मॅक्रोस्टेट ऑफ द सिस्टीम. आता ह्याचा अर्थ काय सांगता येईल आपल्याला की ज्या काय इंडिव्हिज्युअल त्या पार्टिकलच्या प्रॉपर्टीज असणार टेम्परेचर, प्रेशर आणि व्हॉल्यूम हे जे तुम्ही किती पण डिफरंट अरेंजमेंट करा, इरेस्पेक्टिव्ह ऑफ देअर अरेंजमेंट जे काय सिस्टीम असणार आहे टोटल सिस्टीम त्याचे जे काय टोटल टेम्परेचर, प्रेशर किंवा व्हॉल्यूम असणार आहे ते सेमच राहणार आहे. तुम्ही किती पण नंबर ऑफ किंवा डिफरंट पार्टिकलचे अरेंजमेंट केला तरी. ठीक आहे. हेन्स दीज प्रॉपर्टीज आर नोन ॲज मायक्रोस्टेट. आणि ह्या जे काय टोटल सिस्टीमच्या प्रॉपर्टीज मिळणार आहेत त्याला आपण मॅक्रोस्टेट म्हणतो आहे सिस्टीमच्या. ओके. आणखीन एक सिम्पल एक्झाम्पल आपल्याला घेता येऊ शकते. समजा 2 डाईस आहेत, लुडो आपण खेळतो. लुडोमध्ये 2 डाईस आपण कन्सिडर केले. आपल्याला 5 हा नंबर मिळवायचा आहे त्या लुडोच्या 2 डाईसवर. तर पॉसिबिलिटी काय काय होऊ शकतात 5 मिळण्यासाठी. एकतर एका डाईसवर 2 मिळेल, दुसऱ्यावर 3 मिळेल. दोन्हीची ॲडिशन केली की 5 आपल्याला मिळेल. त्यानंतर पहिल्यावर 3, दुसऱ्यावर 2 मिळालं तर आपल्याला टोटल 5 मिळणार आहे. किंवा पहिल्या डाईसवर 4 पडले आणि दुसऱ्या डाईसवर 1 पडले, या दोन्हीची ॲडिशन केली आपल्याला 5 मिळते. किंवा पहिल्या डाईसवर 1, दुसऱ्यावर 4, इथं पण आपल्याला ॲडिशन केली तर 5 मिळते. ठीक आहे. मग आता हे जे काय टोटल म्हणजे जे काय डाईसचा नंबर आहे 5 तो झाला आपल्यासाठी मॅक्रोस्टेट. आणि हे काय ज्यांचं जे काय आपण डिफरंट अरेंजमेंट घेतल्यात 5 मिळण्यासाठी 2 + 3, 3 + 2, 4 + 1 किंवा 1 + 4 या अरेंजमेंटना आपण काय म्हणणार आहे मायक्रोस्टेट म्हणणार आहे. ओके. किंवा आणखीन एक एक्झाम्पल घेता येईल आपल्याला. 2 कॉईन आपण कन्सिडर केले. माझी कंडिशन काय, मला 1 हेड आणि 1 टेल मिळायला पाहिजे. तर मी काय काय अरेंजमेंट कसं होऊ शकते, पॉसिबिलिटी काय काय. तर पहिला हेड पडेल कॉईन, दुसरा टेल येईल. किंवा पहिल्यावर टेल येईल आणि दुसऱ्यावर हेड येईल. या दोन कंडिशनमध्ये मला 1 हेड आणि 1 टेल मिळणार आहे. ठीक आहे. मग ही जी काय माझी कंडिशन आहे 1 हेड आणि 1 टेलची या टोटल 2 कॉईनची मिळून ती झाली माझी मॅक्रोस्टेट. आणि या मायक्रोस्टेट मिळण्यासाठी जे काही डिफरंट अरेंजमेंट केल्यात आपण म्हणजे HT किंवा TH, हेड टेल किंवा टेल हेड, ही झाली आपली मायक्रोस्टेट. लक्षात घ्या. म्हणजे सिम्पली काय सांगता येईल आपल्याला, मायक्रोस्टेट म्हणजे काय, डिफरंट अरेंजमेंट ऑफ द पार्टिकल. म्हणजे जे काही वेगवेगळ्या प्रकारे पार्टिकलचे अरेंजमेंट केलं जाते त्या अरेंजमेंटला आपण मायक्रोस्टेट म्हणणार आहे. आणि एकंदरीत ह्या जे काय अरेंजमेंट केलेल्या पार्टिकलच्या ज्या प्रॉपर्टीज असणार टोटल मिळून सिस्टीमच्या त्यांना आपण मॅक्रोस्टेट म्हणतो आहे. ठीक आहे. त्याचे एक्झाम्पल आपण ही भेटले. ओके. नेक्स्ट पॉईंट असणार आहे आपला एक्सेसिबल मायक्रोस्टेट्स. एक्सेसिबल मायक्रोस्टेट, एक्सेस या शब्दाचा अर्थ काय, म्हणजे एखाद्या ठिकाणी आपल्याला एक्सेस केलेलं असतं म्हणजे परवानगी दिली असते, अशा प्रकारे घेऊ शकतो. म्हणजे काय सांगता येईल, द मायक्रोस्टेट विच आर अलाउडेड अंडर द गिवन रिस्ट्रिक्शन आर एक्सेसिबल स्टेट. म्हणजे अशा मायक्रोस्टेट ज्या अलाउडेड आहेत, जे का आपण सिस्टीमवर रिस्ट्रिक्शन म्हणजे काहीतरी बंधन घातलं आहे ते जर फॉलो करत असणाऱ्या ज्या मायक्रोस्टेट असणार आहेत त्यांना आपण एक्सेसिबल मायक्रोस्टेट म्हणणार आहे. ओके. नेक्स्ट बघा, ह्याचं एक्झाम्पल काय घेता येईल आपल्याला, तर कन्सिडर अ केस ऑफ अ 3 मॉलिक्यूल ABC टू बी डिस्ट्रीब्युटेड बिटवीन 2 हाफ्स ऑफ द बॉक्स. समजा मी A, B आणि C असे 3 मॉलिक्यूल कन्सिडर केले आणि ते मला डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत कशामध्ये, तर एक बॉक्स आहे त्याचे 2 भाग केलेत आपण किंवा 2 हाफ केल्यात.
त्या 2 हाफमध्ये मला ते 3 मॉलिक्यूल डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत. इफ नन कॅन बी आउटसाइड द बॉक्स, आणि रिस्ट्रिक्शन काय आहे माझ्याकडं की त्यातला कुठलाही पार्टिकल हा बॉक्सच्या आउटसाईडला म्हणजे बाहेर नसणार आहे. त्यानंतर बघा देन ए बी कॉमा सी किंवा ए कॉमा बी सी किंवा ए सी कॉमा बी आर द एक्सेसिबल मायक्रोस्टेट, व्हाईल ए कॉमा बी, ए कॉमा सी किंवा बी कॉमा सी ETC किंवा एक्सेट्रा आर इनएक्सेसिबल मायक्रोस्टेट. हे कसं आलं तर बघा, मी आता मला 3 मॉलिक्यूल बॉक्सच्या 2 हाफ आहेत त्यामध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत. मी कसं करू शकते, बॉक्सच्या एका हाफमध्ये ए आणि बी हे 2 मॉलिक्यूल ठेवले आणि दुसऱ्या हाफमध्ये सी हा मॉलिक्यूल ठेवला, किंवा मी एका हाफमध्ये ए ठेवला, दुसऱ्यामध्ये बी आणि सी ठेवला, किंवा एका हाफमध्ये ए आणि सी ठेवला, दुसऱ्यामध्ये बी ठेवला. ठीक आहे. इथं माझी जी रिस्ट्रिक्शन आहे काय आहे की कुठलाही मॉलिक्यूल आउटसाईड द बॉक्स नसला पाहिजे. ही कंडिशन इथं फॉलो होत्या, रिस्ट्रिक्शन फॉलो करत आहेत. त्यामुळं ह्या मायक्रोस्टेटना आपण एक्सेसिबल मायक्रोस्टेट म्हणा. हे काय आहेत, आपण अरेंजमेंट केलं ना, डिफरंट अरेंजमेंट त्या पार्टिकलचं किंवा मॉलिक्युलचं, म्हणून ह्याला आपण एक्सेसिबल मायक्रोस्टेट्स म्हटले. आता त्या तुलनेत आता हे ए बी किंवा ए सी किंवा बी सी यामध्ये बघा 3 मॉलिक्यूल आहेत टोटल. आपण एका हाफमध्ये ए ठेवला बॉक्सच्या आणि दुसऱ्या हाफमध्ये बी ठेवला, मग सी काय केला आपण आउटसाईड द बॉक्स ठेवला. तर इथं रिस्ट्रिक्शन फॉलो होत नाही. किंवा दुसरं जे आहे, ए आपण एका हाफमध्ये ठेवला आणि सी मॉलिक्यूल एका हाफमध्ये ठेवला आणि जो बी आहे तो आउटसाईड द बॉक्स ठेवला, इथं पण रिस्ट्रिक्शन आहे ते फॉलो होत नाही. किंवा तिसऱ्या केसमध्ये काय होणार आहे, बी आपण एका हाफमध्ये ठेवला मॉलिक्यूल आणि सी एका हाफमध्ये ठेवला, तर ए जो मॉलिक्यूल आहे तो आउटसाईड द बॉक्स आहे, इथं पण रिस्ट्रिक्शन फॉलो होत नाही. म्हणून हे जे काही 3 मायक्रोस्टेट असणार आहेत, ए बी ए सी आणि बी सी, या इनएक्सेसिबल मायक्रोस्टेट आहेत. कारण त्या काय करतात, रेस्ट्रिक्शन जे काय गिवन आहेत त्या सिस्टीमसाठी ते त्या फॉलो करत नाहीत. त्यामुळे त्यांना आपण इनएक्सेसिबल मायक्रोस्टेट म्हणते. लक्षात ठेवा, एक्सेसिबल म्हणजे काय, अलाउडेड मायक्रोस्टेट. सिम्पली गिवन रेस्ट्रिक्शननुसार अलाउड असणाऱ्या मायक्रोस्टेटना आपण एक्सेसिबल मायक्रोस्टेट म्हणतो आहे. ओके, इथं आपल्याला हा पॉईंट कंप्लीट होतो आहे. ओके, आजच्या लेक्चरला एवढंच बघणार आपण. नेक्स्ट लेक्चरला आपण आपला जो पॉईंट आहे प्रोबॅबिलिटीचा, थर्मोडायनॅमिक प्रोबॅबिलिटी अँड प्रायोरिटी प्रिन्सिपल, हा पॉईंट आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. ओके, थँक्यू.